नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. ओके, आता PCBL या कंपनीबद्दल बोलू. ही कंपनी कार्बन ब्लॅक बनवते. कार्बन ब्लॅक सगळीकडेच लागतं. कुठे कुठे लागतं बघा, टायर्सला लागतं. ओके, नंतर आपले जे ड्राय सेल्स असतात त्याच्यामध्ये लागतं. पेंट इंडस्ट्रीला लागतं, काळा पेंट बनवण्यासाठी किंवा मिक्सअप पेंट्स बनवण्यासाठी. ओके, आणि मेनी अदर एरियामध्ये हे एव्हरग्रीन आहे. त्याच्या जगामध्ये सगळीकडेच कार्बन ब्लॅक लागतं. आणि कार्बन ब्लॅक बनवणारी कंपनीचं नाव आहे इंडियामध्ये फिलिप्स कार्बन ब्लॅक. आता त्याचं नाव झालं आहे PCBL इंडिया लिमिटेड. हा सायक्लिकल शेअर आहे, म्हणजे भरपूर अपॉर्च्युनिटी देत असतो. दरवर्षी 2-3 तरी अपॉर्च्युनिटी देतो. हा सध्या अपॉर्च्युनिटी लेवलला शेअर आलेला आहे. ओके, 300च्या खाली पण गेला असेल तर मला माहीत नाही, पण टिपिकली पडला आहे कुठून तर 489, म्हणजे साधारण 500 रुपयावरून 300 रुपयावर शेअर आलेला आहे. आणि का पडला आहे, त्याचे रिझल्ट्स चांगले नाही आले म्हणून पडलेलं आहे. ओके, आणि डिसेंबरचे रिझल्ट्स पण स्वस्त झालेले आहेत, पण त्याच्या आधीचे रिझल्ट्स उत्तम आहेत. डिव्हिडंड देणारी कंपनी आहे, पण 2-3 वर्षांनी एकदा हा आपटतो. ओके, तर PCBL या कंपनीचं बेसिकली ROC 11.8% आणि ROE 12.2 आहे. फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे, त्यामुळे पुढे यायला काही तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही स्प्लिट बिटचा. लोन कंपनीवर 5,000 कोटी होतं, पण आता हळूहळू कमी होईल कारण एक्सपान्शन कंप्लीट केलेलं आहे यांनी. ओके, हेवी एक्सपान्शन केलेलं आहे 2023 ते 2025मध्ये. आता त्याची फळ घ्यायला सुरुवात होईल. जसे फळ घ्यायला सुरुवात होईल तेवढ्यातच जे सेल्स कमी झाले फॉर वॉट एव्हर रिझन, मे बी ट्रम्प टॅरिफमुळे सुद्धा त्याचा एक्सपोर्ट थांबला असेल, त्याच्यामुळे हा शेअर पडला आहे, कारण प्रॉफिटेबिलिटी पडली म्हणून. तर प्रमोटरचे 51% आहेत, ऑलमोस्ट 51.4% आहेत. FIचे पण 6% आहेत. आधी 7% होते, त्याच्यामुळे FIने 1% विकलेले आहेत. आणि DIने मात्र शेअर त्यांचा वाढवलेला आहे. जसं शेअर पडला तसं 10% DIकडे आहेत. म्युच्युअल फंडाने उचलले ते कंपनी, आणि म्युच्युअल फंड ऑब्व्हियसली चांगल्या कंपन्याच उचलते. आणि गेल्या वर्षामध्ये याच्या म्युच्युअल फंडाकडे फक्त 7% शेअर होते, 7%. 3% एक्स्ट्रा झाले आहेत. आणि पब्लिककडे 30% आहेत, जे गेल्या वेळेला 35% होते. पब्लिकने पीकला विकलेलं दिसतात शेअर. पब्लिक सब जानते, मी मधनं म्हणतो ना, पब्लिकला सगळं माहिती असतं की कधी पीक आहे आणि कधी विकायचं, पण कधी बाहेर पडायचं पब्लिकला, आणि स्पेशली HNI. ओके, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सला तर नक्कीच माहिती आहे. रिटेल इन्व्हेस्टर्स तुम्हीसुद्धा हे जर जाणून घेतलं की कधी विकायचं आहे, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही पण HNI होऊ शकता, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, फ्रॉम करंटली ओनली इन्व्हेस्टर किंवा स्मॉल इन्व्हेस्टर. ओके, तर हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर बनायचं असेल तर तुम्ही ट्रेडिंग केलंच पाहिजे. आणि ऑब्व्हियसली तेच कॅपिटल तुम्ही 2दा किंवा मिनिमम 2दा तरी रोटेट केलं पाहिजे वर्षातनं. ओके, आणि ह्याचं TTM जूनचे रिझल्ट्स बघितले तर टिपिकली 8,000 कोटीचा सेल झाला आहे आणि 445 कोटी प्रॉफिट झालेलं होतं. आणि ऑब्व्हियसली पीक प्रॉफिट वॉज 676 करोड. त्याच्यामुळे शेअरचं मार्जिनसुद्धा चांगलं आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम परत इम्प्रूव्ह होणार. खाली पडलेला शेअर घ्यायचा असतो. एंट्री पॉईंट हॅज टू बी राईट.